नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. बदलत्या ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन घोडबंदर परिसरात गायमुख खाडी किनारी भव्य चौपाटी व निसर्ग उद्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निसर्ग उद्यान टप्पा क्रमांक 2चं लोकार्पण व टप्पा क्रमांक 3चं भूमिपूजन सर्वधर्मीय स्मशानभूमी व समाज भवन 1 सप्टेंबर रोजी होत आहे. शहर स्वच्छ सुंदर मुख्यमंत्र्यांचे शहर बनवण्याचा प्रयत्न आहे. त्या कामाचा पाहणी दौरा आमदार प्रताप सरनाईक व ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केला आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरात सर्वधर्मीय नागरिकांची मागणी स्मशानभूमी कब्रस्तानसाठी होती आणि त्याचसाठी मी स्वतः माझ्या मालकीची जागा ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित करून या ठिकाणी सर्वधर्मीय स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. येथे गॅस दाहिनी व अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासोबतच मुस्लिम, ख्रिश्चन, बोहरी धर्मीय, लिंगायत समाज, जैन समाज यांच्यासाठी सुद्धा योग्य ती स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे शहरातील प्राणीमित्रांची मागणी होती त्यानुसार पाळीव प्राण्यांवरती अंत्यसंस्कार करण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करून दिली जात आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी महापालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव आणि ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरामध्ये विविध समाजाची लोकं राहतात. त्यात ख्रिश्चन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, हिंदू समाज आहे, लिंगायत आहे, जैन धर्मगुरू आहे. काही प्राणीमित्र संघटना होत्या, त्यांनी मागणी केली होती की त्यांच्या जे पाळीव प्राणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा अंत्यविधीची व्यवस्था करावी आणि त्यामुळे शिंदे साहेब ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार पुढाकार घेत असतात. त्यांनी ह्या परिसरामध्ये जी माझी जागा होती ती कॉर्पोरेशनला आम्ही हँडओव्हर केली आणि स्वतः कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून आमच्या कंपनीच्या माध्यमातूनच मी हे सर्वधर्मीय स्मृती उद्यान बनवून देतो आहे. लवकरच ते पूर्णत्वास येईल, म्हणजे वर्षभराच्या कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मध्यंतरीच्या काळामध्ये काही स्थानिक लोकांनी विरोध केला होता म्हणून ते काम थांबलं होतं. पावसामुळे थोडंसं गती मंदावली होती, परंतु आता फार मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच हे स्मृती उद्यान जे आहे ते महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी खुली होईल. ची तयारीच्या निमित्त माननीय मुख्यमंत्री महोदयाने दोनदा बैठका घेतली आहे. आज सुद्धा माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या विषयाबद्दल बैठक आहे. महानगरपालिकेमार्फत जे काही तयारी आम्हाला करायची आहे, अर्थात गणेश मंडळांना पटापट परवानग्या देणे, ऑनलाईन पद्धतीने सिंगल विंडो सिस्टम करणे, ज्यामध्ये MSEB आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्याबरोबर ऑनलाईन पद्धतीनेच समन्वय ठेवणे, जेणेकरून ॲप्लिकंट जे आपले गणेश मंडळ आहे त्यांना वेगवेगळे ठिकाणाला जाण्याची आवश्यकता पडणार नाही, ती व्यवस्था आपण केली आहे. काल संध्याकाळपर्यंत आम्हाला 214 ॲप्लिकेशन्स प्राप्त झालेले होते परवानग्यांचे. त्यापैकी 184 ॲप्लिकेशन्स आपण 3 दिवसाच्या आत परवानगीही दिलेला आहे. विसर्जनाचे घाटांची व्यवस्था, तिथे स्वच्छ पेयजल, तिथे शौचालयाची व्यवस्था, फिरते आपले विसर्जन स्थळ, यावेळी आपण तीसुद्धा संकल्पना आपण अंमलीभूत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यावरणच्या दृष्टीने जे काही तयारी आपल्याला करायची ती आपण सगळी केलं आहे. आपल्याला कल्पना असेल की आता पावसाचा थोडासा जोर कमी झालेला आहे. पावसाच्या दरम्यानसुद्धा मॅस्टिक वापरून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे जे क्विकली रिजिड होणारा आपला मटेरियल असतो, ज्याला आपण फास्ट रॅपिड हार्डनिंग मटेरियल म्हणतो, तो वापरूनसुद्धा आपण अनेक ठिकाणावर खड्डे बुजवला आहे आणि त्याचा परिणाम खूप चांगला राहिला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील मोहरई या ग्रामीण आदिवासी भागातील कातकरी समाजाच्या श्रीमती सोनू चंदर मुकडे या तरुणीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 1 वर्षाच्या
शिवणकला ड्रेसिंग मेकिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शहापूरच्या आदिवासी विकास प्रकल्पाकडून 100% अनुदानावरती मिळालेल्या अर्थसहाय्यातून तिने गावातच फॅशनेबल ब्लाऊज आणि महिलांचे कपडे शिवण्याचा टेलरिंग व्यवसाय सुरू केला. आदिवासी सोनू स्वतःच्या पायावरती उभी राहिली. स्वयंरोजगारातून तिला आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडला. श्रीमती सोनू चंदन मुकणे या आदिवासी कातकरी तरुणाची ही यशोगाथा. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास आयुक्तालयातर्फे आदिवासी समाजासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प म्हणजेच न्यूक्लियस बजेट अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या युवक युवतींना 100% अनुदानावरती रोजगारासाठी व्यवसाय सुरू करण्याकरिता अर्थसहाय्य देण्याची योजना राबवली जाते. लाभार्थ्यांचा 15% आर्थिक सहभाग आणि 85% शासकीय अनुदान अशा प्रकारे अशा प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आदिवासी उमेदवारांना बँकांमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. ठाणे जिल्ह्यात रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या आदिवासी जमातीतील लाभार्थ्यांना ही योजना रोजगारासाठीचे स्थलांतरण राबवून गावातच स्वयंरोजगाराचे व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन देणारी ठरली आहे. महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 10 वर्षीय ठाणेकर गृहीता विचारे हिने 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11:20 वाजता बाजार डुजू शिखर यशस्वीरित्या सर केला आहे आणि या शिखरावरती भारतीय ध्वज फडकवला आहे. रशियाच्या सीमेवर वसलेले अझरबैजानमधील सर्वात उंच पर्वत बाजार डुजू 4466 मीटर आहे. रशिया आणि अझरबैजान सीमा सुरक्षा दलाकडून मोहिमेची परवानगी रशियाच्या सीमेवरील 4466 मीटर उंच शिखर मिळाल्यानंतर गृहीताने 24 ऑगस्ट रोजी तिच्या वडिलांसह अझरबैजानमधील एक्सपोडिशन टीम आणि भारताच्या फ्लाय हाय एक्सपोडिशन टीमसह चढाई सुरू केली. 26 ऑगस्ट रोजी तिची ही मोहीम यशस्वी झाली. हे शिखर सर करून गृहीताने केवळ तिचा अतुलनीय दृढनिश्चय आणि कौशल्य दाखवले नाही, तर माउंट बाजार डुजू हे आव्हानात्मक शिखर जिंकणारी सर्वात कमी वयाची भारतीय बनण्याचा इतिहास तिने रचला आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून आरटीईची थकलेली बी कोट्यावधीची प्रतिपूर्ती रक्कम यावर्षी आरटीई प्रवेशामध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे झालेला गोंधळ तसेच सरकार आणि संस्था चालकांमध्ये भरडला गेलेला गरजू विद्यार्थी यामुळे आरटीई प्रवेशाचा पुरताच बोजवारा उडाला आहे. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत 25% राखीव जागांवरती आर्थिक दुर्बल व वंचित समूहातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश दिला जातो. ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची प्रतिपूर्तीची 152,62,45,586 एवढी रक्कम थकीत आहे. प्रतिपूर्ती अनुदान न मिळाल्याने संस्था चालकांना शाळा चालवणे अवघड झालं आहे. ठाणे जिल्ह्यातील 1,01,097 मुलं आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असून शिक्षण हक्क कायदा आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील शाळांकरिता लाडकी विद्यार्थी योजना जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सरचिटणीस व ओळा माजीवाडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जयदीप आपटे यांच्यावरती टीका केली आहे. महाराजांच्या कपाळावरती घाव दाखवला आहे. आम्हीही शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला आहे. कळवा नाक्यावरती महाराष्ट्रात इतके पुतळे आहेत, तिथे असे विकृत खून कोणीच दाखवले नाही. आपटेला का सुचलं ही खून दाखवायला? कुठे दिसला याला तो खून इतिहास? एकतर तो कुलकर्ण्या अफजलखानाचा वकील दर्शनी भागात शिवाजी महाराजांना कुठेही इजा झाली नव्हती इतिहासात नमूद केलेला आहे. हा पुतळा बघितल्यानंतर हा पुतळा चेक केला गेला आहे की नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. ज्या काही प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजरमधून हा पुतळा पासच झाला नसता तर या पुतळ्यामध्ये शिवाजी महाराज दिसतच नाहीत आहेत. हा पुतळा पास कोणी केला असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. ज्या महापुरुषाला संपूर्ण महाराष्ट्र दैवत मानतो त्या महापुरुषाचा पुतळा असा बनवतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हा पुतळा आहे की मस्करी असे देखील ते म्हटलेत. यांच्या डोक्यात अजून किती कुलकर्णी बसलेले आहेत बघा. कुलकर्णीने घातलेला घाव आपण ठेवला पाहिजे, या आपट्याला आपटवलाच पाहिजे असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे. हे बघा, जयदीप आपटेचं ट्विट आहे हे बघा. तो म्हणतो सुरेख, त्यांचा मित्र आहे कोणतरी आनंद सहस्त्रबुद्धे, सुरेख मस्त डिटेलिंग केलं आहेस. महाराजांच्या डोक्यावर घावाची खून पण शिल्पात दिसत आहे. मग जयदीप आपटे म्हणतो पहिलाच आहेस ज्यांनी हे ओळखले आहे. बाकीच्यांना ते समजावून सांगावं लागते. काय समजावून सांगावं लागत असेल की कृष्णा कुलकर्ण्यांनी मारलेली तलवार महाराजांची इथे लागली होती हा समजवणार. कलाकृती ही वाचून आत्मसात करावी लागते. काही गुरुजन तसेच सिद्धार्थ तुझ्यासारखे मित्र हे समजून सांगतात, त्यातनं तुझ्या हे शिकता येतं. आता हे सगळं शिकल्यानंतर
हा त्यांचा पुतळा महाराजांचा. हा महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबर इथे त्यांनी गाव दाखवलाय. मी स्वतः शिवाजी महाराजांचा पुतळा बनवलाय, कळव्या नाक्यावर उभा आहे. कुठे कोणत्या म्हणजे महाराष्ट्रात एवढे पुतळे आहेत शिवाजी महाराजांचे, तिथे हा अशी विकृत खून कोणीच दाखवले नाही. आपट्याला का सुचलं हे खून दाखवायला? कुठे दिसली याला खून आजपर्यंत इतिहासात? एक तर तो कुलकर्ण्या अफजल खानाचा वकील, आणि दर्शनी भागात कुठेही महाराजांना इजा झालेली नव्हती हे इतिहासात नमूद केलेलं आहे. बरोबर ती अशी खून अशी मोठा टेंगुळ आल्यासारखं दाखवलं आहे. आणि हा पुतळा बघितल्यानंतर हा पुतळा चेक केला गेला की नाही, म्हणजे ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या प्रोसिजरमधनं हा पुतळा पासच झाला नसता. शिवाजी महाराजांच्या नाकाची ठेवण इतकी सुंदर होती, आणि हे नाक बघा, हे तुम्ही दाखवायला हवं. म्हणजे ह्या पुतळ्यामध्ये शिवाजी महाराज दिसतच नाहीत. हा कोणी पास केला पुतळा? शिवाजी महाराज दिसले पाहिजेत ना व्यवस्थित. ते आमचे महापुरुष आहेत ना, ज्याला उभा महाराष्ट्र दैवत मानतो, त्या महापुरुषाचा पुतळा हा असा बनवतात. आणि त्याच्यावर दाखवलेला खुनाचं त्याला कौतुक वाटतं. वा, काय डिटेलिंग केलेलं आहे. अरे डिटेलिंग तुला नाकात दिसायला पाहिजे होतं, डिटेलिंग त्यांच्या डोळ्यात दिसायला हवं होतं, डिटेलिंग त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे होतं. तुझा चेहरा बघा कसा उबड धोबड बनवून टाकलाय. मी काही तास तेवढंच ऑब्झर्व करतोय. त्यांच्या भुवयाजवळ असं जमा झालेल्या सुरकुत्या. काय पुतळा काय मस्करी आहे? म्हणजे नॉन सिरियस ॲटिट्यूड ऑफ मिस्टर आपटे. आणि त्याच्या भोवती कोणी जे काही केलं असेल ते त्यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की काय करून ठेवलंय आपण. म्हणजे यांच्या डोक्यात अजून किती कुलकर्णी बसलेला आहे बघा. हे कुलकर्णीने घातलेला घाव आपण ठेवला पाहिजे. या आपटेला तर आपटवलाच पाहिजे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.